शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। तर जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवरांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलंय। आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती। प्रत्येक भारतीयाला निषेध करण्याचा अधिकार आहे असं म्हणत, पण त्यासाठी एसओपी निश्चित केली पाहिजे असंही देवरांनी म्हटलंय। मिलिंद देवरा यांनी पत्रातनं ही भावना व्यक्त केली आहे। आझाद मैदान, दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाबद्दल मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली चिंता। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती। प्रत्येक भारतीयाला निषेध करण्याचा अधिकार, परंतु त्यासाठी एसओपी निश्चित केली पाहिजे। उच्च सुरक्षा, उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी, त्यांना इतरत्र हलवण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी। मिलिंद देवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला आवडेल। तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय। मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू, नाही तर हैदोस घालू। तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही। त्यांनी अत्यंत संयमानं आणि समजूतदारपणानं मराठी माणसाला मुंबईत येऊ दिलं। ही अख्खी मुंबई आमची, हे तुम्ही कोण आम्हाला सांगताय? मुख्यमंत्र्यांचं उत्तर सोडून द्या। त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना, त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे। मिलिंद देवरा जे म्हणतायत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊ नये, दक्षिण मुंबईचा सातबारा काय या धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का आम्ही? मिलिंद देवरांचा जन्म हा जे व्यवस्थित झालाय, ज्या घरात झालाय, त्या घरात कचरा, पाणी, काम करायला माणसं, 24 तास म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार? कुठल्या आंदोलनात मिलिंद देवरा कधी दिसलाय? त्यांच्या वडिलांबद्दल ठीक आहे, मिलिंद देवराचे ज्या जीवना म्हणजे त्याचं जे जीवनमान आहे, लाईफस्टाईल आहे, त्याच्यानुसार त्यांनी पत्र लिहिलंय। काय